महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पाथरीमध्ये शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी। फुलंब्री तालुक्यामधील पाथरी येथे 393वी शिवजयंती निमित्त मोठ्या उत्साहात पाथरी येथे रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, कृषी बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव, अक्षय खेडेकर, सोमीनाथ करपे, बापूराव म्हस्के, संजय वाळके, राजू तायडे, अंकुश ताटे, अजहर सय्यद पाथरीकर, गुड्डू शेख, शहराध्यक्ष फुलंब्री, विनोद कासारे, महासचिव सचिन पगारे, रंगा भुईगळ हे उपस्थित होते। यावेळी यांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन हे ऋषिकेश सुरडकर व सर्वधर्म समभाव मित्र परिवार पाथरी यांनी केले होते। साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। आज संध्याकाळी 4च्या सुमारामध्ये पेन रोडवरती सदरचा अपघात झालेला आहे। इको गाडी आणि ट्रेलर याच्यामध्ये अपघात होऊन आता त्यामध्ये 3 जण मयत झालेले आहेत आणि बाकीचे जे 4 जखमी आहेत त्या जखमींना काही पेनच्या हॉस्पिटलला आणि काही नवी मुंबईला पनवेलला या ठिकाणी हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे। सदरचा अपघात हा इको कार जी आहे ओव्हरटेक करत असताना समोरून ट्रेलर आल्यानंतर त्या ट्रेलरवरती धडकून हा सदरचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 जण मयत झालेले आहेत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।